हे पाणी आम्ही पितोय, हे आम्ही पाणी पितो ना, मग ते पाणी सरकारच्या लोकांनी येऊन किंवा प्रांत अधिकारी कोण आहेत त्यांनी येऊन हे पिव, आम्ही पितोय पाणी हे, आणि ते काय सांगतात पाणी दूषित नाही, पाणी दूषित नाही सांगते, हे पाणी दूषित नाही तर काय आहे? हा म्हणजे आम्ही हे तुम्ही आम्ही पितो, तुम्ही पिऊन दाखवा, आम्ही खोटं बोलतो ना, हे तुम्ही पिऊन दाखवा, आम्ही पितो तुमच्या समोर, तुम्ही आमच्या बरोबर समोर पियायचं। 16ला त्यांना जो आदेश आला, तो आदेश आला त्याचं भाऊ उत्पादन कमी करा, थांबवा उत्पादन, त्या आदेशाला ह्या पिंट्या पाकळीनं केराची टोपली दाखवलेली आहे। प्रमाणात पूर्वी भाजी होत होती त्या प्रमाणात आता भाजी होत नाही। अनेक वेळा आम्ही पेरणी करतो, फुकट जाते, कारण पाणी दूषित असल्यामुळे तेवढ्या प्रमाणात भाजी होत नाही। झालं तर ही कंपनी बंद पडलीच पाहिजे, आणि बंद पडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हा आमचा निर्णय आहे। हे काळं पाणी माझं बंद झालं पाहिजे। ह्या काळ्या पाण्याने माझी मुलं बाळं उद्या मरणार आहेत, त्यांना रोग होणार आहे, पुढच्या पिढीला खूप त्रास आहे। आज आम्ही 12 वर्ष झाली या न्यायाला, 12 वर्ष आजपर्यंत, आज तुम्ही सरकारी अधिकारी आहो, एकही दखल घेत नाही, आमचं दुर्भाग्य म्हणावं काय। आज ग्रामपंचायत सावर्डा निवडणूक आहे, बाबू कुडेकर असं करा तसं करा, आम्हाला निवडून द्या, तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुम्ही खुर्च्यावर बसलेला आहो। अरे 4 दिवस झाले या जनतेला तुझ्या सावर्डेच्या, मी म्हणतो आगिव्याचे ते दुखीने तिकडे बाहेर आहेत, पण सावर्डेची जनता इथे येऊन बसले, ग्रामपंचायतीला माहिती नाही। आणि आता शेवटचा निर्णय असा आहे, जर या अधिकाऱ्यांना आम्हाला पाठपुरावा जर आमच्या पाठीवर राहिले नाहीत ना, आमचा विषय जर मनावर घेतला नाही, तर जेवढे 15 गाव आमच्यात 15 गाव रस्त्यावर उतरून हा आंदोलन असं चालून ठेवू, आणि त्याप्रमाणे या अधिकाऱ्यांना सूचना आहे आमची की तुम्ही आमची का असा आमचा अंत बघत राहू नका, कारण शेतकरी आहे, शेतकरी वर्ग दुसरं काही करणार नाही। या शेतकऱ्याच्या जेव्हा राजकारण चाललं नाही, पण राजकारण्याने वरपासून खालपर्यंत अशी शिडी लावले की या अधिकाऱ्यांना पैशाची बोचकी पाठवून ठेवले। भास्कर सेठ आगो पडो, हम तुम्हारे साथ है। आता जनता जनार्दन आगे पडो, मी बंगल्याच्या आत आहे। सावर्डेमध्ये कातभट्टीचं पाणी कापसी नदीमध्ये सोडलं जातं, आणि तिथले ग्रामस्थ 2012 सालापासून आंदोलन करतायत की हे पाणी स्वतः सोडू नये, त्यासाठी शेतीचे खूप नुकसान झाले। आज त्यांना आंदोलनासाठी उतरावं लागलं। अनेक गावं असतील कापसी नदीला लागून, मांडकी असेल त्याच्या खाली असतील सगळी गावं, सगळे गावकरी आज इथे उपोषणाला उपस्थित आहेत। तर आपण थोडं याचा इतिहास जाणून घ्यावा की हे सुरुवात कशी झाली होती, आणि ह्या कातभट्टीच्या पाण्याचा त्रास किती वर्षापासून गावकऱ्यांना होत आहे। तर आपण तुम्हाला आधी पहिला इतिहास समजून घेऊया, नंतर आपण जाणू आताचं काय चालू आहे। तर आम्हाला सांगा, हा जो त्रास आपल्याला होतोय तो कुठल्या सालापासून होतो, तुम्ही त्यावर काय काय केलं? 2010 साली सचिन कात इंडस्ट्रीज यांनी जे कारखाना उभा केला, तो कारखान्याचं पाणी आम्हाला 2012 पासून, कारण ते पाणी जमिनीत मुरून आमच्या विहिरीतून जायला लागलं 2012 साली। त्यावेळी आम्ही 2012 साली श्री सचिन पाकळे यांनी बाकीचे इतर जे साथीदार होते त्यांच्यासमोर आमची बैठक झाली। बैठक झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की सदर पाणी आता आलंय, ते ह्याच्या पुढे जर पाणी आलं तर मी माझी कंपनी बंद करेन। त्याचं हमीपत्र बघा पुढे लावलेलं आहे आम्ही तिथे, त्यानुसार त्याने आतापर्यंत कुठली कारवाई केलेली नाही। त्याने हमीपत्र स्वतः लिहून दिलंय, त्यानं त्याची स्वतःची सही आहे ती, आणि ते पाणी दुसरं कोणाचं नाही, त्या सचिन कात इंडस्ट्रीजचंच पाणी आहे, आणि ते पाणी पिऊन आम्हाला अपायकारक व्हायला लागलेत, कारण आमच्या शरीरावर खाज उठायला लागले, आमची जी काय बोलतो आपली आरोग्य क्षमता आहे ती आमची कमी होत जाणवायला लागली, असे त्याचे प्रादुर्भाव जाणवायला लागलेत आम्हाला। शेतीबद्दल, शेतीत तर हे पाणी गेल्यानंतर अहो साधं गवत रुजत नाही, तिथे हे शेतीत पाणी सोडलंय, आता ते शेती काय होईल का आमची? यंदा आम्हाला शेती पण खायला नको आहे आणि पाणी पण प्यायला नको, ही अशी आमची अवस्था झालेली आहे। 2012 पासून म्हणताय, तेव्हा तुम्ही 10 वर्ष झाली, होय, त्यानंतर देखील चालू होती कंपनी। त्यानंतर पुढे कधी परत तुम्ही हे केलं की त्यांना की बंद करा, त्यासाठी पुढे प्रयत्न केले? 2012 पासून 12ला त्याला जेव्हा आम्ही त्यांच्याजवळ बोललो, त्याच्यानंतर त्यांनी कमी माध्यम प्रमाणात त्यांना पाणी त्याच्या कंपनीचं चालूच होतं। त्याच्यानंतर आम्ही 2016ला परत उठाव केलेला। त्याच्यानंतर त्यांना महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड यांच्याकडून त्यांना जे पत्र आलं की तुमचं जे उत्पादन आहे ते त्वरित थांबवा, अन्यथा असं त्यांना आदेश दिलाय, तो
2016चा आदेश तिथे लावलेला आहे बघा. 16ला त्यांना जो आदेश आला, तो आदेश आला त्याचं भाऊ उत्पादन कमी करा, थांबवा उत्पादन. त्या आदेशाला ह्या पिंट्या पाकळेनं केराची टोपली दाखवलेली आहे. 22-21 जूनला त्यांना परत आमच्या शेतातनं सगळं पाणी सोडलं. सोडल्यानंतर आम्हाला पाणी पिण्याचं सोयच राहिली नाही. त्याच्यानंतर त्याला परत 2000 आम्ही सगळ्यांना निवेदन पाठवले, सगळे प्रांत सगळे जेवढे अधिकारी आहेत तेवढ्या सगळ्यांना आम्ही निवेदन पाठवली. त्याच्यानंतर 2005-07ला परत कोल्हापूर प्रदूषण बोर्ड यांनी त्यांना पत्र दिलं की तुमची कंपनी ताबडतोब बंद करा. जर 72 तासाच्या आत तुम्ही जर कंपनी बंद नाही केली तर वरचे जे इलेक्ट्रिसिटी MSEB या बोर्डाला सूचना केली की त्याचं कनेक्शन कट करा. पण आतापर्यंत अद्याप त्याचं कनेक्शन कट झालेलं नाही. म्हणून आम्ही काय केलेलं, आता इकडून न्याय मिळत नाही म्हणून आम्ही इथे सगळे उपोषणाला भेटले, जेणेकरून आम्हाला न्याय लवकरात लवकर मिळून आमची सगळ्यांची जी गैरावस्था होती त्यांनी चांगली व्यवस्थित करावी. आम्ही सतत 12 वर्ष या पाण्याचं पाणी पितोय. त्यामुळे आमच्या खास किंवा आमच्या मुलांचे केस जाणे हे प्रकार होऊ लागले. तरी आता तर भरपूर त्रास झाला, आमच्या शेतीलाही त्रास झालाय त्याचा. आमच्या शेतात ते पाणी गेल्यामुळे धान्य पिकू शकत नाही, मग आम्ही खायचं काय? त्यासाठी आम्ही 15 ऑगस्ट पासून इथे बसलेले आहोत, पण त्याचा कोणी विचारच घेत नाही. आम्ही करायचं काय आणि कोणाकडे हे मागायचं? आता किती वर्ष झाली तुम्हाला त्रास होतोय? कधीपासून 12 वर्ष आधी आम्ही सगळं डिटेल आमच्या ग्रामपंचायतीला कळवलेलं आहे. तिथपासून आम्ही हे सगळं चाललंच आहे, पाणी सोडणं चाललंच आहे. पण यावेळी यंदा अखेरी झाली, त्यांनी शेतात आमच्या पाणी सोडलं. पाणी म्हणताय खराब होतंय, मग पिण्याच्या पाण्याचे कसे तुमचे प्रश्न? पिण्याच्या पाणी विहिरीच आमच्या यंदा खराब झाल्या शेतात पाणी सोडल्यामुळे. त्यामुळे आम्ही प्यायचं काय आणि खायचं काय? आता 12 वर्ष झाली. हे जर का सचिन बाकलेच्या काताच्या काल्या पाण्याचा जो आम्हाला त्रास होतोय तो आमच्या शेतीवाडीत किंवा आता आमच्या नदीला सोडलेलं कालं पाणी आहे, त्या पाण्याचा नदीच्या कडेला विहिरी आहेत, मग त्या विहिरीतनी पाणी जातोय ना, मग त्या विहिरीचं पाणी आम्ही पिण्याला वापरतो, त्या पाण्याचा आम्हाला त्रास होतोय ना. मग ते आम्ही असं किती दिवस करायचं? आज 12 वर्ष झाली. आता आम्ही 4 दिवस उपोषणाला बसलेला आहे. तो कोण जे येतात ते सांगतात आम्हाला तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, पण येतात तसंच निघून जात आहेत. आता 4 दिवस झाले कोण आमच्या पाठीशी आलेलं नाही किंवा आम्हाला कुणी निर्णय दिलेला नाही. मग आम्ही ह्याच्यानंतर अजून किती दिवस उपोषणाला बसायचं? उपाशी एवढे दिवस किती दिवस आम्ही बसणार? त्याचा आम्हाला सांगा आणि आम्हाला निर्णय द्या. झालं तर ही कंपनी बंद पडलीच पाहिजे आणि बंद पडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा आमचा निर्णय आहे आणि ठामपणामध्ये हा निर्णय राहणार आहे आमचा. जो पाणी सोडलेलं आहे ते काताचं कंपनीचं, तर त्याच्यात सगळं केमिकल आहे. त्याच्यामुळे आमच्या शेताचा विताचा नाश. मग आम्ही काय करायचं? म्हणून आमच्या शेतात आलेलं आहे पाणी, मग आम्हाला तो त्रास होतोय. आमच्या विहिरी पण त्या तळातच आहेत पाण्याच्या, त्याच्यात पाणी गेलेलं आहे. मी सावर्ड्याचा कोंडमाराचा ग्रामस्थ आहे. सावर्डा आमचा पंचक्रोशीचा एक, जसे आपण दिल्ली म्हणतो अशा प्रमाणे ही दिल्ली सारखा आमचा सावर्डा गाव आहे. आज त्या राजकारण्यांच्या मुलं राजकारण्यांच्या समोर, कारण हे शेखर सर आहेत, आता विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या वडिलांच्या पासून आम्ही बैठकीला बसतो तिथं आणि तिथपासून आमचा राजकारणाचा विषय चालू आहे. परंतु आज शेखर सरांनी आज एवढा जवळजवळ 12 वर्षे आज तिथं असून, आज विद्यमान आमदार असून त्यांनी सुद्धा इतका या जनतेकडे आम्ही वेळोवेळी त्यांना सांगतो, ही जनता जगली तर आपला तुम्हाला मतदान होणार आहे. शेखर सर कधीच आतापर्यंत आम्हाला साथ दिले नाही. त्याच प्रकारे भास्कर शेठ इथं झाले होते, ते सुद्धा त्या मांडकी पालवण ह्या साईडचं तिकडचं ते विद्यमान आमदार आहेत. आमचा विश्वास होता की खरोखर हे आमदार आहेत, काहीतरी आमचा पाठिंबा घेतील, पाठिंबा करतील आपल्याला. ह्या विश्वासाने आम्ही त्यांच्यावर हात ठेवून या उपोषणाला आम्ही बसलो. आता 4था दिवस झाला. भास्कर शेठ पहिल्या दिवशी आले. पहिल्या दिवशी आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं, जरा चौकशी केली, हा कारभार आहे तुमचा, तो का 12 वर्षाचा चालू आहे, तो काय तो चालवा तुम्ही, आम्ही तुमच्या पाठीगाव एवढंच घेतल्यानंतर गेलं. त्याच्यानंतर सदानंद चव्हाण आले. ते तरी बघू आपण, मला काहीतरी कोणतरी आम्हाला साथ करतील. परंतु त्यांनी सुद्धा तोच सांगितलंय, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या पाठीका आम्ही उभा आहोत, तुमचा उपोषण चालू राहू द्या. त्यानंतर काँग्रेस कमिटी घेत आली. काँग्रेस कमिटी आल्याच्या नंतर त्यांनी जरा चौकशी केली, आमची कागदपत्र बघितली, आमची अवस्था बघितली त्यांनी आणि प्रांत ऑफिस जवळ गेले. अधिकारी जवळ गेला. अधिकार आरामशीर फेटे बांधून बसले नाहीत, जरा जागा सुद्धा सोडत नाहीत. मला पण सांगा नेली होती त्यांनी. जाऊन त्याच्यावर आम्ही बोलतोय, आमचा हा आलेला आदेश तुमच्या समोर आलेला की वीज कट करायची आहे,
तुम्ही का तो प्रकार त्यांनी सांगितलं की आम्हाला खाली एखादा तुम्ही चर्चेला बसा. आम्ही असा विषय केला, चर्चेला बसू, एकूण सरकारी चर्चेला बसायचं आपल्याला, आता बसायचं नाही. परंतु हा आमचा आदेशाचा पालन जर 7 वाजेपर्यंत होत असेल तर आम्ही उपोषण मागे घेतो. आम्ही उपोषणाला बसलोय कशासाठी की आमच्या आदेशाचं पालन तुम्ही कार्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी केलं नाही, म्हणून आम्ही उपोषणाला बसलो नाही. त्या पालन होत नाही तोपर्यंत आम्ही अधिकार इथं आपण उपोषण सोडणार नाही. आणि आता शेवटचा निर्णय असा आहे, जर या अधिकाऱ्यांना आम्हाला पाठपुरावा जर आमच्या पाठीवर राहिले नाहीत ना, आमचा विषय जर मनावर घेतला नाही तर जेवढे 15 गाव आमच्यात 15 गाव रस्त्यावर उतरून हा आंदोलन असं चालून ठेवू. आणि त्याप्रमाणे या अधिकाऱ्यांना सूचना आहे आमची की तुम्ही आमची का असं आमचा अंत बघत राहू नका. कारण शेतकरी आहे, शेतकरी वर्ग दुसरं काही करणार नाही. या शेतकऱ्या जेव्हा राजकारण चाललं नाही, पण राजकारत्यांनी वरपासून खालपर्यंत अशी शिडी लावले की या अधिकाऱ्यांना पैशाची बोचकी पाठवत ठेवले, त्याच्याबरोबर शेतकरी का बघत नाहीत. पण एक दिवस हा शेतकरी तुम्हाला धडा शिकार जाणार. म्हणून तुम्हाला सांगतो ही शेवटची विनंती, आंदोलन आमचा मागे राहणार नाही. आणि त्याप्रमाणे मीडियावाला सुद्धा त्या दिवशी 4 दिवसांनी आम्ही 4 दिवस येतोय, पण माझ्या वेळेला आलं नाही. आज आम्ही सतत येतोय आणि शेतकरी बैल काढा बघूनच आम्ही येतोय. तरी सुद्धा ह्या आमच्या विषयाला जर सरकारने आम्हाला पाठिंबा दिला नाही तर हा आंदोलन 15 गावाच्या सगळ्या जनतेला जेल बरोबर चालू करू, पण आम्ही माघार घेणार नाही. एवढा सांगतो. धन्यवाद. नमस्कार. आज आम्ही जो सावर्डा पंचक्रोशीतले जे कापसी बचाव मोहिमेसाठी आज आम्ही इथे उपोषणाला 15 ऑगस्ट पासून बसलोय. तर 2012 पासून वारंवार सर्व लोकांना कल्पना देऊन सुद्धा जे नदीत खराब पाणी सोडलं जात आहे काळं, त्या संदर्भात आमची प्रशासनाने आजपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे हा मार्ग आम्हाला पत्करावा लागला. आता जर सावर्ड्यापासून तुम्ही जर पाहिलं, सावर्डा, पालवण, मांडकी, ढोकरवली, सावर्ड्यापासून कमीत कमी शेतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर 100 ते 125 एकर मध्ये उन्हाळी बागायती लोक करतात शेती. म्हणजे ती आता नापीक होण्याच्या पर आज आमचा बसण्याचा मार्ग एवढाच की भविष्यात आमची पिढी आम्ही उपाशी मारणार, ते आज आम्ही आजच मरू म्हणून आम्ही हा मार्ग पत्करलेला आहे. त्याचा शासनाने विचार करावा. आजपर्यंत 4 ते 5वा दिवस आमचा, आज कोणतीही शासनाने दखल घेतलेली नाही. आज हा लढा आम्ही तीव्रच करणार आहोत. याच्या पुढे आमची दखल घेतलीच पाहिजे. आजपर्यंत कुठलाही मंत्री किंवा कोणताही आज आलेले नाहीत. म्हणजे आज आम्ही ह्या काळ्या पाण्यामुळे, म्हणजे जे फॅक्टरीचे काळं पाणी सोडलं जातं, हे बघा इथं आम्ही आणलंय. हे पाणी कापसी नदीत ज्या जाकवेली आहेत, म्हणजे या 6-7 गावांना पाणी पुरवठा करणारा, ते आजपर्यंत लोक ते सगळं काळं पाणी तसंच पितात. गेल्या वर्षी मार्चमध्ये आमच्या डेरवण धरणाचं पाणी बंद झालं, नदीला पाणी नव्हतं म्हणून काळं पाणी आलं नाही, पण ते मुरलेलं पाणी लोकांनी तसं पिलं, कारण त्यांच्यासोबत पर्याय नव्हता. कोण माझ्यासारख्या लोकांनी काळं पाणी प्यायलंय काय. आणि आज शासनाकडे सांगतायत की आम्ही 20-22 विहिरींचं पाणी चेक केलं, ते सर्व पाणी पिण्याला योग्य आहे. पण ते कुठलं पाणी तुम्ही चेक केलं? ज्या विहिरी नदीला लगत आहेत, ज्यांचा जलस्वराज्य असे गावांना पाणी पुरवठा आहेत, त्या विहिरीचे पाणी चेक केलं काय? ज्या विहिरीचं पाणी खराब दिसतंय त्या कमीत कमी नदीपासून 2 ते 3 किलोमीटर लांब आहेत. म्हणजे त्यांचा नदीचा आणि त्या विहिरींचा काही संबंध नाही. आणि त्या विहिरींचं पाणी खराब, आणि जे खराब पाणी आहे ते तुम्ही चांगलं सांगताय. म्हणजे प्रशासन या बाबतीत डोळेझाक का करतंय? म्हणजे 7 गावातले कमीत कमी एवढे सगळ्या जनतेला आज त्यांच्या जीवाशी खेळते प्रशासन. मी बाबू भागुजी गुडेकर, सावर्डे गावचा रहिवासी, मूळ रहिवासी आहे. ह्या माझ्या माया बहिणी आल्यात माझ्या समोर, आज गाडीत बसून चिपळूण तालुक्यात आल्यात. सावर्डे गावचे आहेत, मांडकीतले आहेत, दैवलचे आहेत, ओमलीचे आहेत, आगव्यातले आहेत, कोंडमळ्यातले आहेत. अरे त्या बाया 4-4 निघून इथं आल्यात कशासाठी? हे काळं पाणी माझं बंद झालं पाहिजे. ह्या काळ्या पाण्याने माझी मुलं बाळं उद्या मरणार आहेत, त्यांना रोग होणार आहे, पुढच्या पिढीला खूप त्रास आहे. आज आम्ही 12 वर्ष झाली या न्यायाला, 12 वर्ष आजपर्यंत. आज तुम्ही सरकारी अधिकारी आहो, एकही दखल घेत नाही. आमचं दुर्भाग्य म्हणावं काय? एक लक्षात ठेवा, हा कोण आहे? रयत आहे. रयत ही जनता जनार्दन आहे. अरे पेटवून काढू, पेटवून. आम्हाला कोणी लहान हो असं म्हणायचं नाही आहे, पण लहान नको मला, मोठा हो. पण जनता जनार्दन त्यांना माराय उठशील तर होऊ देणार नाही. हा बाबू गुडेकर जीव द्यायला तयार आहे. आत्ता या, मला कोणाची भीती नाही. कोणी मला धमकी देऊ नका, पुढ्यात येऊ नका. लक्षात आलं ना?
मी आज पक्षात काम करत नाही, हर एक पक्षात काम केलेला माणूस मी आहे. भास्कर शेठला मदत केले, रमुकदमांना मदत केले, चव्हाण साहेबांना मदत केले. ते जयंत पाटील तुम्हाला माहिती नसतील एखादा, पण माहिती असणार, सरकारी नोकऱ्यांना माहिती नाही, त्यांना मदत केले. मीनाक्षी पाटील, कृष्णाकांत पाटील, शेतकरी कामगार पक्षापासून ही काम केलेलं मी. पहिला काँग्रेस माझा हातवाला काँग्रेस, दुसरा राष्ट्रवादी आला, नंतर शिवसेना आली, हे सगळे पक्ष आले. आज कोण कोण मदतीला आलेत तुमच्या? आज मदतीला फक्त एकच सांगून ठेवतो तुम्हाला, त्याच्यावर एक उदाहरण आहे. भास्कर शेठ आगो पडो, हम तुम्हारे साथ है. आता जनता जनार्दन आगे पडो, मी बंगल्याच्या आत है. चव्हाण साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. हाँ, आता जनता जनार्दन आगे बढ़ो, मी बंगल्याच्या आत आहे. असं हर एक माणसं जेवढे आमदार आहेत तेवढ्यांचं माझं म्हणणं आहे की माझ्या चिपळूणातून चिपळूण तालुक्यातून जे निवडून गेले त्यांची सगळ्यांची कामं केलेला म्हातारा आहे. कोणाचं काम केलं नाही तर कुणी येऊन सांगायचं इथे माझं केव्हा काम केलं असं सांगायचं त्या आमदारांनी. अरे आज दरवाजे बंद करून बसलो आणि माझ्या माया बहिणी रस्त्यावर उतरल्या आहेत, अनापाण्यापासून इथं आहेत, पाणी नाही म्हणून इथं आहेत, बसून आल्यात. काय काय माझी व्यथा, काय माझ्या माया बहिणीची व्यथा काय. आणि मी म्हणतो मी जनता जनार्दन. अरे जनता जनार्दनची पावर दाखवायची वेळ आलेली आहे आता, ती पावर आम्ही दाखवू. आज सरकारी कर्मचारी, आज आम्ही इथे बसलेलो आहोत, सरकारी कर्मचाऱ्याची जी काय जागा आहे, जी बिल्डिंग आहे, ती कोणाची आहे? अरे माझ्या जनतेची आहे, जनतेची आहे माझ्या. आज त्या ठिकाणी तुम्ही दरवाजा लावून जाताय आणि आम्ही या रस्त्यावर बसलोय. अरे लघवी होते माणसाला, संडास होते माणसाला, कुठं जायचं रस्त्यावर? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नाही तर बाबांनो तुम्ही बसलात ठीक आहे, तुमचा काय न्याय मिळेपर्यंत तुम्ही बसा, पण हा दरवाजा उघडा आहे, फक्त स्वच्छता राखा, पाणी टाका हे सांगाल. दरवाजे बंद करून जाता. कोणाची बिल्डिंग आहे, कोणाचं ऑफिस आहे? माझं जनतेचं आहे. तेव्हा जनता जनार्दन आजपर्यंत गप्प आहे, पण आता ती पेटल्याशिवाय राहणार नाही. मला जास्त सांगायचं नाही, मी दोनच माणसांची नावं घेतलेत, पण सगळ्या माणसांची कामं केलेली. कुणी म्हणावी याचं माझं काम केव्हा केलं असं एकान बोलायचं आमदारांनी. आज ग्रामपंचायत सावर्डा निवडणूक आहे, बाबू कुडेकर असं करा तसं करा, आम्हाला निवडून द्या, तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुम्ही खुर्च्यावर बसलेला आहो. अरे 4 दिवस झाले या जनतेला तुझ्या सावर्ड्याच्या, मी म्हणतो आगिव्याचे ते दुखीने तिकडे बाहेर आहेत, पण सावर्ड्याची जनता इथे येऊन बसले. ग्रामपंचायतीला माहिती नाही, ग्रामपंचायतीला माहिती नाही, आणि एक माणसाचा पुरावा द्यायला येतात, एक माणसाचा पुरावा द्यायला येतात. आम्ही त्याला काय दिलेलं नाही, कुठल्या परमिशन दिलं नाही. आलं का लक्षात? ठीक आहे, पण तुम्ही आमची व्यथा जरी बघायला याच, मी म्हणतो कोणी आलेलं नाही. आमदार खासदार फक्त काय इथे आमदार येऊन गेले, मी नाही म्हणत नाही. भास्कर शेठ येऊन गेले, हे आपले चव्हाण साहेब येऊन गेले, लक्षात रमू शेठ आमचे ते साहेब येऊन गेले, आम्ही नाही म्हणत नाही. तुम्ही आलात तर काय सांगितलं आम्हाला, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, आम्ही येतो. आज 4 दिवस झाले, आतापर्यंत तुमच्याजवळ न्याय नाही असं आम्हाला दिसते. तेव्हा जे आम्हाला सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी आहेत त्यांच्यावर आम्हाला बोलायचे. तुम्हाला पण आमची दखल नसेल, तुम्हाला पण आमची जे व्यथा कळत नसतील, तर आम्ही पुढे काय करायचं तो आम्ही विचार करू, नाही तर ह्या बाटल्या पिऊन मरू. मी हेवली खुर्द पुनोदवाडीतला ग्रामस्थ, माझं नाव विठ्ठल राघव निर्मळ. आम्ही या लढ्यात उतरलेलो आहे. याचं कारण म्हणजे हा जो काच कंपनीचा जो कारखाना आहे त्याच्यातून दूषित पाणी खाली येतं, आणि आम्ही त्या पाण्यावरती भाजीपाला व्यवसाय करतो. उन्हाळ पाऊस, तर त्या भाजीपाल्या व्यवसायाला त्याचा धोका मोठ्या प्रमाणात जाणवतो, आणि म्हणून आम्ही या सर्व आंदोलनात सहभागी झालेलो आहोत. आता आंदोलनाचा 3रा दिवस आहे, परंतु या 3रा का 4था दिवस आहे. या 4थ्या दिवसापर्यंत कोणी प्रशासकीय अधिकारी आमचा काही निर्णय घेत नाही का आमची दखल घेत नाही, आणि म्हणून आम्ही हे
आंदोलन कायमस्वरूपी पुढे चालू ठेवणार आहोत. काय एकंदरीत तुम्हाला त्रास होतो शेती भाजीसाठी? पहिलं आणि भाजी ज्या प्रमाणात पूर्वी भाजी होत होती त्या प्रमाणात आता भाजी होत नाही. अनेक वेळा आम्ही पेरणी करतो, फुकट जाते, कारण पाणी दूषित असल्यामुळे तेवढ्या प्रमाणात भाजी होत नाही. जमीन नापीक आहे त्याच्यात, आणि हा पाण्याचा त्रास. ज्या प्रमाणात पाण्यामधून त्या शेतीला जे योग्य असं हे मिळालं पाहिजे, जीवनसत्व, ते मिळत नाही. पुनवत, राहणार दहिवली खुर्द पुनवतवाडी. आम्ही पण एक छोटासा शेतकरी आहे. शेतकरी असून मी भाजीपाला पिकवतो. भाजीपाला पेरल्यापासून 3 दिवसांवर येतो बरोबर. पण 3 दिवसांवर आला का 4-5 दिवसांनी सगळं त्याचा राख रांगोळी होते, पूर्ण राख रांगोळी होती त्याची. ते पाण्याच्या दोषामुळे होते. आणि प्रशासन, खासदार कोणी काय बी येत नाही. आमदार पण अजून आले नाहीत. आमदार फक्त आले आणि येऊन फक्त मुलाखत देऊन गेले. म्हणजे आम्ही शेतकरी माणसाने किंवा गरीब माणसाने करायचं काय? ते प्रशासनाने करावं किंवा आमदार, खासदारांनी, मंत्र्यांनी पण करावं ना. का आम्ही मंत्र्यांचं कोण नाही का? खासदारांचे कोण नाही का? आपल्या आमदारांचे कोण नाही का? प्रशासनाचं कोण आम्ही कोण नाही का? हे पाणी आहे बघा, हे पाणी आहे आणि हे आम्ही पाणी पितोय. आणि हे भाजीपाल्याला सगळ्याला पाणी हे वापरतोय. त्याच्यावर सरकारने काहीतरी तोडगा काढून कंपनी बंद करून पाणी दूषित होता कामा नये. कंपनी बंदच झाली पाहिजे. हा बरं का, मी म्हणतो हे पाणी आम्ही पितोय, हे आम्ही पाणी पितो ना. मग ते पाणी सरकारच्या लोकांनी येऊन किंवा प्रांत अधिकारी कोण आहेत त्यांनी येऊन हे पिव, आम्ही पितोय पाणी हे. आणि ते काय सांगतात, पाणी दूषित नाही. पाणी दूषित नाही सांगते. हे पाणी दूषित नाही तर काय आहे? हा म्हणजे आम्ही पितो, तुम्ही पिऊन दाखवा. आम्ही खोटं बोलतो ना. हे तुम्ही पिऊन दाखवा, आम्ही पितो तुमच्या समोर, तुम्ही आमच्या बरोबर समोर पियायचं. किंवा कापशीवर चला, तिथं पाणी आपण पिऊया आणि तुम्ही पिलं तेच आम्ही पिऊ.